आरती, काय चाललंय तुमचं? काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? हे बघ, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. का असे वागलत मला सांगा ना. राजवीरने जामीन केला होता ना, मग का नाकारलात जामीन? आरती, त्याची सगळी कारणं सांगितली आहेत ना मी. अहो, मग काय इथेच राहणार आहात का तुम्ही? तुम्हाला त्रास झालेला मला नाही चालत. तुम्ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची जरा बघा ना. हे बघ, मी निर्दोष आहे आणि आज ना उद्या माझी सुटका होईलच. पण मग तोपर्यंत इथे राहायचंय का तुम्हाला? का हट्टीपणा करताय तुम्ही? ऐका ना माझं, तुम्ही जर का जामीन स्वीकारला असतात तर एव्हाना घरी असतात हो तुम्ही. तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. त्यांच्या मदतीने जामीन घेण्यापेक्षा मी जेलमध्ये राहीन. मला गरज नाही त्यांच्या मदतीची. त्यांच्या मदतीने जामीन घेणं मला पटतच नाहीये. पटत नाही म्हणजे? ते काय शत्रू आहेत का तुमचे? मी कुठे म्हंटल ते माझे शत्रू आहेत? ते माझे जावई आहेत, पण जावयासारखं वागलेले नाहीये. काय बोलताय तुम्ही? नाही, जावयासारखे वागले नाहीत म्हणजे? तुम्ही किती काय काय बोललात त्यांना अख्ख्या गावासमोर, तरी सुद्धा ते तुमच्या मदतीला धावून आले. आणखीन काय हवंय तुम्हाला? आरती, तुझ्या लक्षात येतंय का? माझ्यावर मंदिरातल्या देवीचे दागिने चोरण्याचा आरोप आहे आणि त्या मंदिराचे ते चीफ ट्रस्टी आहेत. त्यांच्या मदतीने जर मी बाहेर आलो असतो ना, तर आयुष्यभर त्यांच्या उपकाराखाली दबलो गेलो असतो. जावयाच्या मदतीने बाहेर आलो हा ठपका नको आहे मला. मला तुम्हाला कसं समजावायचं तेच समजत नाहीये. काय करू मी, तुम्ही मला सांगा. त्यांची मदत घेण्यापेक्षा न्यायाने निर्दोष घरी परत येईन, त्याचा मला जास्त आनंद होईल. आणि तोपर्यंत इथे जेलमध्ये राहावं लागेल याची काही कल्पना आहे तुम्हाला? आपल्याकडे आता दुसरा उपाय नाहीये, पण मी कोणत्याही परिस्थितीत गुडघे टेकणार नाही. आणि राजवीर समोर तर नाहीच नाही कळलं मला. राजवीर समोर गुडघे टेकणार नाही म्हणजे? नाही, काय नाही. नाही, मला सांगा ना, काय म्हणताय तुम्ही? आरती, मनूला काही कळू देऊ नको. नाही सांगणार, पण तुम्ही मला सांगा काय झालं ते. आरती, मला राहून राहून वाटतंय की हे काम राजवीरचंच आहे. नाही, पण ते असं का करतील? जो माणूस आपल्या बायकोचं गरीब मुलांना शिकवून मोठं करण्याचं साधं स्वप्न हिरावून घेऊ शकतो ना, तो माझ्या बाबतीत काहीही करू शकतो. हे बघ, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. अगं, 2 दिवस मी घरी नाही आलो तर काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. सीमेवर असताना माझ्याशिवाय 2-2 वर्ष राहिली आहेस तू. आजही तशीच खंबीर राहा आणि काळजी करू नकोस. मी लवकरच बाहेर असेल तुझ्या बरोबर. आणि आरती, एक सांगू, इथे सगळं ठीक आहे, पण तुझ्या चहाची खूप आठवण येते. हे बघ, मी घरी आलो ना, तर दिवसातनं कितीही वेळा जरी मी चहा मागितला ना, तरी नाही म्हणायचं नाही. चल, काळजी घ्या. मनवताई, येऊ का? तुम्ही या ना, या प्लीज, या बसा. अहो, असं काय करता? बसा ना, मी पाणी आणते लगेच. नाही, पाणी नको. काय झालं, तुम्ही अचानक आलात? काही काम होतं का? कर्नल साहेबांना जामीन नाही ना मिळाला. बातमी आली आमच्या कानावर. पोलिसांना बी माहितीये कर्नल साहेब असं कधीच करणार नाहीत, तरी बी अडकवलंय. ते म्हणतात ना, देव बी भल्या माणसांची परीक्षा घेतो, तसं आहे हे. ताई, आम्हाला राजवीर साहेबांना भेटायचं आहे.
आहेत का घरात ते? हो आहेत. तुम्ही बसा, मी त्यांना बोलावते. प्लीज बसा. खरं तर इथे याची वेळच आली नाही पाहिजे होती. राजवीर साहेबांनी आधीच काहीतरी करायला पाहिजे होतं. अरे मी तर म्हणतो यांनी केसच दाखल करायला नाही पाहिजे होती. अरे सासरे आहेत ना कर्नल साहेब यांचे. मग बघूया आपण काय बोलून काय होतंय का ते. हा, नमस्कार. नमस्कार. बसा. नाही ठीक आहे. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. साहेब, कर्नल साहेबांच्या बाबतीत बोलायचं होतं. अहो देव माणूस आहे तो चोरी करूच शकत नाही बघा. समध्या गावकऱ्यांची इच्छा आहे, तुम्ही मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुम्ही ती केस मागं घ्यावी. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता उशीर झालाय. केस ऑलरेडी कोर्टात फाईल झाली. साहेब, तुम्ही ट्रस्टचे अध्यक्ष आहात, तुम्ही काहीतरी करा की. साहेब, चोरी झालीये, पण ती कर्नल साहेबांनी नाही केली. आणि हे फक्त आमचंच नाही तर सगळ्या गावाचं मत आहे. साहेब बघा की काहीतरी प्रयत्न करू. कर्नल साहेब, मला काही परके नाही आहेत. माझे सासरे आहेत ते, आणि माझ्या माणसावर आरोप लागलाय त्याचा त्रास मला पण होतोय. आणि तुम्हाला काय वाटतं, मी प्रयत्न नसतील केले? नाही, तसं नाही साहेब. आता आम्ही काहीच करू शकत नाही हो. आता तुम्हीच मार्ग शोधा. हेच सगळं तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन का नाही सांगत? साहेब, जाऊन आलो. पोलीस म्हणाले आता आमच्या हातात काय बी नाही, प्रकरण कोर्टात आहे. खरं तर आमचंच चुकलं. त्या दिवशी आम्ही बोललो असतो ना तर कर्नल साहेबांवर असे आरोप झालेच नसते. पण मनवाताईंनी आमचे डोळे उघडले. साहेब, बघा ना, काही करता येत असेल तर. ठीक आहे, मी प्रयत्न करतो, पण आत्ताच काही सांगता नाही येणार. यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करा. आरती, मला राहून राहून वाटतंय की हे काम राजवीरचंच आहे. जो माणूस आपल्या बायकोचं गरीब मुलांना शिकून मोठं करण्याचं साधं स्वप्न हिरावून घेऊ शकतो ना, तो माझ्या बाबतीत काहीही करू शकतो. काकू, कशीस तू बाळ? मी ठीक आहे. काकू, तुम्ही काकांना भेटून आलात ना? कसे आहेत काका? ठीक आहे. काका निर्दोष आहेत हे माहीत असून सुद्धा तुम्ही अशा अस्वस्थ का आहात? उलट तुम्ही खंबीर राहायला हवं. तुम्ही खंबीर राहिला तर काकांना सुद्धा बरं वाटेल. सखी, बाळा, हे सगळं खूप त्रासदायक आहे ग. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की यांच्यावर जेलमध्ये जायची वेळ येईल. पण काकू, आपण हार नाही मानायचे आणि खचून तर अजिबात नाही जायचं. हो, काकू, एक मिनिट, मी आलेच. हॅलो. हॅलो सखी, तू गेलीस आईकडे? हो, आई ठीक आहे ना? मी आले तेव्हा काकू एकट्याच उदास बसल्या होत्या, पण आता समजावलंय त्यांना. ठीक आहे. थँक्यू सखी. अगं मनवा, थँक्यू काय त्यात? ते काय तुझे साईबाबा नाहीयेत, माझे सुद्धा काका काकू आहेत. ते काळजी वाटते. मी इकडे आले तरी माझं सगळं लक्ष तिकडेच आहे. तू काळजी नको करूस, मी आहे इथे. पण मनवा,
लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. काकूंची अशी अवस्था मलाच बघवत नाहीये. त्यांना सतत हसताना पाहिलं. काकांच्या बाबतीत खूप हळव्या झाल्यात ग त्या. मी करते काहीतरी. तू प्लीज आईची काळजी घ्या सखी. हो, आणि तसं काही वाटलं तर मी तुला फोन करेन. ओके, बाय, ठेवते मी. हा ठीक आहे, बाय. राजवीर, काही ठरलं? कशाबद्दल? बाबांबद्दल. त्यांना कसं सोडवायचं काही ठरलं का? राजवीर, मला आईची अवस्था बघवत नाहीये. प्लीज लवकर काहीतरी करा. काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही आहात? राजवीर, बोला ना प्लीज. काय बोलू मी? असं काय करता तुम्ही? कसं आहे मनवा, मी तुम्ही म्हणाल ते करेन, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतील ज्या तुम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे मी न बोललेलंच बरं. मी का मान्य नाही करणार? राजवीर, जर बाबा जेलमधून बाहेर पडणार असेल तर मी काही मान्य करायला तयार आहे. बोला, काय करायचंय? नक्की ऐकाल माझं? ऑफकोर्स ऐकेन. मी म्हंटल ना, बाबा जेलमधून बाहेर पडणार असेल तर मी काही ऐकेन. तुम्ही बोला ना, काय करायचं प्लीज बोला. प्रॉमिस. प्रॉमिस करा. प्रॉमिस. ठीक आहे, मी जे ठरवलंय ते करेन मी, पण तुमच्या बाबांच्या सुटकेसाठी मी प्रयत्न केले हे आपल्याला लपवावं लागेल. कितीही काही झालं तरी त्यांना सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले हे कोणालाच कळलं नाही पाहिजे, आणि तुमच्या बाबांना तर नाहीच नाही. असं होऊ शकतं? बाबा सुटू शकतात? कोणाला कळणार नसेल तर होऊ शकतं. तुमचे बाबा निर्दोष सुटू शकतात. ठीक आहे, चालेल. मी कोणाला सांगणार नाही की तुमच्यामुळे बाबा सुटले. ओके. थँक्यू राजवीर. तुमच्यामुळे आता सगळं ठीक होईल. थँक्यू सो मच. थँक्यू म्हणू नका. मी काय म्हणतोय आधी पूर्ण ऐका. बोला ना. तुमचे बाबा सुटतील, पण ते सुटल्यानंतर तुम्ही त्या घराशी किंवा त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. काय? तुम्ही तुमच्या माहेरच्या माणसांशी कायमचे संबंध तोडायचे. बोला, मान्य आहे? राजवीर, पण का? हा प्रश्नच कसा विचारू शकता तुम्ही मला? एवढं सगळं झालं तरी तुम्ही मलाच विचारताय. तुमच्या बाबांनी सगळ्या गावासमोर माझी काहीच चूक नसताना, काहीच विचार न करता माझा अपमान केला. खोटे आरोप केलेत माझ्या. त्यांनी सरळ सरळ राजवीर मोहिते पाटीलची इमेज खराब केली आहे मला. जे गाव मी दत्तक घेतलंय त्या लोकांसमोर वाईट वागलेत तुमचे वडील माझ्याशी. इतकी वर्ष मेहनत करून जे नाव कमवलंय मी, एका क्षणात धुळीला मिळवलं त्यांनी. आजपर्यंत तुमचा अपमान तो माझा अपमान समजत आलोय मी, कारण तुम्ही सर्वस्व आहात माझं, विश्व आहात माझं. पण तुम्हाला जर माझा अपमान तुमचा वाटत नसेल तर मग तुम्हाला हवं ते करा तुम्ही. राजवीर, काय बोलताय तुम्ही? नाही, मला सांगा तुम्ही मला, माझा अपमान तुम्हाला तुमचा वाटतो की नाही? ऑफकोर्स वाटतो राजवीर. ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे, म्हणून मी त्या दिवशी बाबांशी वाद घातला. मी तुमची माफी पण मागितली. माफी मागितली म्हणजे सगळं झालं का मनवा? राजवीर, ऐका ना. हे बघा, मला मान्य आहे बाबांनी त्या दिवशी जे काही केलं ते खूप चुकीचं केलं, ते चुकीचं वागले, पण तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ. ते सगळं रागाच्या भरात झालं. नाही, बरोबर आहे. नितीशच्या ऑफिस मध्ये माझा अपमान झाला, तो रागाच्या भरात झाला. त्याने माझ्याच ऑफिस मध्ये येऊन माझी कॉलर पकडली, ती रागाच्या भरात झाली. म्हणजे थोडक्यात काय, तुमची फॅमिली बरोबर आहे, चुकतो फक्त मी एकटा आहे. असं कुठे म्हणाले मी? नाही, पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ तोच होतो ना.
आणि तसं नसतं तर त्या लोकांची अशी बाजू घेतली नसती आता. त्या लोकांची राजवीर, ती लोक काय म्हणतात ते आपलेच आहेत ना ते? मग होते. आता मोहिते पाटलांची फॅमिली तुमची फॅमिली आहे आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर सोडा. आणि या वेळेला मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकत अजिबात. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आज घ्यायचा आहे, आत्ता. त्यामुळे ठरवा, मी की तुमचे बाबा. तुमच्या बाबांना सोडवण्याचं ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवलंय. आता तुम्ही ठरवायचं, मी की तुमचे बाबा. तुम्हाला विचारतोय, मी की तुमचे बाबा. तुम्ही फक्त बाबांना जेलमधून लवकर बाहेर काढा. काकू थोडस खाऊन घ्या ना. काकू प्लीज अशी हिम्मत नका सोडू. काका लवकरच घरी येतील. आई प्लीज खाऊन घे ना. आई तू जर नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. नितीश खरंच नकोय, मला भूक नाही. काकू असं करून कसं चालेल? प्लीज थोडस खाऊन घ्या. आई प्लीज स्वतःचे हाल नको ना करून घेऊस. प्लीज काकू 2 घास तरी खाऊन घ्या ना. मला खरंच भूक नाहीये ग. भूक नसली तरी तब्येतीसाठी खावं लागेल. खरंच नकोय मला. पण का नकोय? आई प्लीज तू बाबांचं टेन्शन नको घेऊस. ते या सगळ्याला हिमतीने सामोरं जात आहे. नितीश खरं सांग, तुला वाटतंय तुझे बाबा जेवले असतील? तिथे जेलमध्ये त्यांनी काही खाल्लं असेल का नाही हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाही. आणि आपण इथे ते कुठल्या परिस्थितीत असतील, काय हाल काढत असतील, कुणाच ठाऊक. आई तू नको ना या सगळ्याचा एवढा विचार करूस. हो काकू, तुम्ही जेवढा विचार कराल तेवढा तुम्हाला त्रास होईल. आई आणि बाबांना समजलं की तू उपाशी आहेस तर त्यांना हे नाही आवडणार. बरोबर आहे नितीश तुझं. काकू प्लीज काकांसाठी तरी 2 घास खाऊन घ्या. आई असं खचून कसं चालेल? प्लीज ऐक. काकू तुम्ही काकांना भेटून आलात ना, आणि तुम्हीच सांगितलं की काका खूप धीरानं सामोरं जात आहे या सगळ्याला. हो, ते खूप कणखर आहेत ग. मी नाहीये, मला सहन होत नाहीये हे सगळं. ते कधी एकदा घरी येतील असं झालंय ग मला. आई ते लवकरच घरी येतील. काही दिवसांचाच प्रश्न आहे. पण जामीन का मिळत नाहीये त्यांना? आई आपले प्रयत्न सुरूच आहेत ना. चोर सापडेल लवकरात लवकर आणि काकांना जामीन सुद्धा मिळेल. पण प्लीज तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. खरं नको ना, मला इच्छा होत नाहीये बाळा. काकू आपल्याला माहितीये ना काका निर्दोष आहेत. मग असं हार मानून नाही चालणार. आई बाबांनी मला सांगितले की तुझी काळजी घ्यायला. प्लीज आई खाऊन घे. नितीश तू किती आग्रह केलास तरी सुद्धा मी जेवणार नाही. अगं पण का? मला नाही सहन होत आहे सगळं. जोपर्यंत तुझे बाबा इथे सुखरूप घरी येत नाहीत तोपर्यंत मी एक अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही. तुमचे
तुमचे बाबा सुटतील, पण ते सुटल्यानंतर तुम्ही त्या घराशी किंवा त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. तुम्ही तुमच्या माहेरच्या माणसांशी कायमचे संबंध तोडायचे. आणि या वेळेला मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकत अजिबात. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आज घ्यायचा आहे, आत्ता. त्यामुळे ठरवा, मी की तुमचे बाबा. हा नितीश बोल. ताई किती वेळ लावतेस फोन उचलायला? सॉरी, मी जरा कामात होते, बोल ना. बरं, जरा बोलायचंय. हा, काय झालं? म्हणजे तसं प्रॉब्लेमॅटिक आहे. काय झालं नितीश? ताई, आई जेवत नाहीये. काय? आई भूक नाही म्हणतीये. अशी कशी भूक नाहीये? तिने बाबांचं खूप टेन्शन घेतलंय. अरे मग तू नाही का समजावलंस तिला? समजवलं ग तिला. इवन सखीने पण तिला समजवलं. तरी पण काही खायला तयार नाहीये. नाही ना ताई, तिचं म्हणणं आहे की काय काय म्हणणं आहे तिचं? बाबा घरी आल्याशिवाय ती नाही जेवणार. काय? तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकतच नाहीये. खूप त्रास करून घेते स्वतःला. मला ना आता काय करायचं कळतच नाहीये. नितीश, ऐक माझं, ऐक. तू एक काम कर, तू तिला समजावण्याचा प्रयत्न कर. मी येते तिकडे लगेच. ठीक आहे ताई, लवकर ये. हा. तुम्हाला विचारतोय मी, तुमच्या बाबांना सोडवण्याचा ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवलाय. आता तुम्ही ठरवायचं, मी की तुमचे बाबा.